तर चला आज आपण रिलेशनवरती बोलूयात. आता यामध्ये आपण रिलेशन म्हणजे त्या रिलेशनवरती बोलणार आहोत की जे टॉक्सिक आहेत, ज्यामुळे आपल्याला खूप सारा मनस्ताप होतो, खूप स्ट्रेस येतो, आपल्याला काय करावं हे समजत नाही. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत की म्हणजे कसं आहे ना की आपण सर्वांना तर खुश ठेवू शकत नाही. आपण कितीही सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याकडून कोणी ना कोणी अनफॉर्च्युनेटली नाराज होणारच आहे. त्याच्यामुळं आपण कितीही ट्राय केलं तरी आपण सर्वांना खुश ठेवू शकत नाही. आणि जेवढं आपण इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करू तेवढं आपण डिप्रेस होऊ, तेवढा आपल्याला स्ट्रेस जास्त येणार आहे. आणि जर सर्वांनाच आपण खुश ठेवत राहिलो तर आपण आपली लाईफ कधी एन्जॉय करणार? कारण आपण जेवढं समोरच्या व्यक्तीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू तेवढी त्याची डिमांड वाढत जाणार आणि आपलं आयुष्य याच्यामध्येच जाणार की आपण या व्यक्तीला खुश ठेवायचं, त्या व्यक्तीला खुश ठेवायचं. तर आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीच अचिव्हमेंट करू शकत नाही. आपण फक्त यांना खुश ठेवण्याचाच प्रयत्न करणार. तर याच्यामध्ये आपण एक 4th स्टेप्समध्ये बघणार आहोत की रिलेशन कधी टिकवायचं आणि कधी तोडायचं. तर यामध्ये जर तुम्हाला एखादं रिलेशन समजत नसेल, म्हणजे ते खूप टॉक्सिक असेल आणि समजत नसेल की या व्यक्तीसोबत मी डील कसं करू किंवा या व्यक्तीसोबत मी रिलेशन ठेवू की नको ठेवायला, तर यासाठी 4 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे की त्या नात्याला एक संधी देऊन बघा. याच्यामध्ये आपल्याला एक करायचं आहे की जरी सपोज आपण समोरच्या व्यक्तीकडून हर्ट होत आहोत किंवा आपल्याला समजत नाही आहे की या पास्टमध्ये या साऱ्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, त्याच्यामुळं मी फ्युचरमध्ये किंवा प्रेझेंटमध्ये या व्यक्तीसोबत राहावं की नाही राहावं, तर त्या रिलेशनला तुम्ही फक्त एक संधी द्या. पाठीमाग झालेल्या सगळ्या गोष्टी विसरून जा आणि त्या नात्याला नव्याने एक संधी देऊन बघा. झालेलं सोडून द्या आणि ट्राय करा इथून पुढं ते नातं टिकवण्यासाठी. असं तुम्ही जर केलं तर जर ते रिलेशन टिकलं तर तुम्ही ते रिलेशन कंटिन्यू करू शकता. अदरवाईज सोडून देणे हा एकच ऑप्शन आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की बोलून बघा, डिस्कशन करून बघा त्या व्यक्तीसोबत. म्हणजे यामध्ये तुम्हाला जर तुम्ही कोणत्या एका गोष्टीमुळे हर्ट झालेला असेल किंवा जे पण तुमचे रिझन्स आहेत हर्ट होण्याचे, ते तुम्ही डिरेक्टली तुमच्या मनात ठेवण्यापेक्षा किंवा इतरांपाशी पेक्षा तुम्ही त्या व्यक्तीला डिरेक्टली जाऊन बोला की या गोष्टीमुळे मला त्रास झाला किंवा या गोष्टीमुळे मी हर्ट झाली आहे. बोलून बघा. बोलल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होतात. असं नाही आहे की जर तुम्ही नाहीच बोलला तर तुमची ती गोष्ट सॉल्वच होणार नाही. तुम्ही कंटिन्यू तीच गोष्ट मनात धरून बसणार आणि समोरच्या व्यक्तीवर तुम्ही राग धरून बसणार. त्यापेक्षा जर तुम्ही बोललात आणि ती गोष्ट सॉल्व्ह झाली तर तुमचं तिथे एक रिलेशन वाचू शकतं. अदरवाईज नसेल बोलूनही डिस्कस होत तर आपल्याकडे तिसरा पण ऑप्शन आहे. तर 3rd ऑप्शन आहे, जर बोलून डिस्कशन करूनही गोष्टी सॉल्व्ह होत नसतील, त्या नात्याला संधी देऊनही गोष्टी सॉल्व्ह होत नसतील, तर तिसरी गोष्ट आहे इग्नोर करणे. आता यामध्ये तुम्ही सरळ त्या व्यक्तीला इग्नोर करा. आता बऱ्याच वेळा आपल्यासोबत जे टॉक्सिक लोक असतात ते आपल्या घरातच असतात. असं नाही आहे की ती व्यक्ती बाहेरचीच असावी म्हणून. आपल्या घरातही आपलं कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीशी पटत नसतं. आपण ती व्यक्ती आता आपल्यासोबत 24 तास राहणार असते. 24 तासामध्ये ती काहीतरी वेळ आपल्याला दिसते, आपल्यासमोर असते. मग आपण त्या व्यक्तीला इग्नोर कसं करायचं? तर ती व्यक्ती तुम्हाला जो पण काही त्रास देत असेल त्या गोष्टीचा तुमच्यावरती काही इफेक्ट होऊन द्यायचा नाही. तुम्ही तुमच्या कामामध्ये बिझी राहायचं, जेणेकरून तुमचं लक्षच जाणार नाही की त्या व्यक्तीने तुम्हाला हा टोमणा मारला किंवा त्या व्यक्तीने तुमच्या ह्या कामामध्ये अडथळा आणला किंवा ती व्यक्ती तुम्हाला असं बोलून गेली. त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल जे बोलायचे ते बोलू द्या. तुम्ही तिला रोखू शकत नाही ती व्यक्ती काय बोलणार आहे त्याला, पण तुम्ही स्वतःला कंट्रोल करू शकता ना की त्या व्यक्तीच्या बोलण्याचा तुमच्यावरती किती इफेक्ट होऊ द्यायचा. तर त्या व्यक्तीच्या कोणत्याही गोष्टीचा, तिच्या कोणत्याही कृतीचा तुमच्यावरती काही इफेक्ट होऊ द्यायचा नाही. असं समजून द्यायचं की ती व्यक्ती घरातच नाही आहे आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये बिझी राहा. जर तुम्ही तुमच्या कामामध्ये बिझी असाल तर ती व्यक्ती काहीही केलं तरी तुम्हाला तुमच्यावर त्याचा काहीच इफेक्ट होणार नाही. तुम्हाला करण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही तुमचं एखादं हॉबी असेल ती तुम्ही कंटिन्यू करू शकता. तुम्हाला नवीन काही गोष्टी शिकायच्या असतील तर ते करू शकता. तुम्ही ड्रायव्हिंग शिकू शकता. तुम्ही तुमचं एखादं चांगलं स्किन केअर रुटीन डेव्हलप करू शकता. जर तुमची तब्येत व्यवस्थित नसेल, तुम्ही खूप सडपातळ असाल किंवा तुम्ही खूप जाड्या असाल
तर तुम्ही आपलं वेट मेंटेन करण्यासाठी काही एक्सरसाइज असतील तर त्या बघू शकता, त्या करू शकता. किंवा तुम्हाला कुकिंग आवडत असेल तर त्या करू शकता. तुमचे केस खूप ड्राय असतील, फ्रिझी असतील तर तुम्ही त्याच्यासाठी काय करता येईल म्हणून तुम्ही तेही उपाय बघू शकता, ते तुम्ही ट्राय करू शकता. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी तुम्ही ट्राय करत राहा, की जेणेकरून तुम्ही कंटिन्यू बिझी राहाल आणि त्या व्यक्तीचा कोणत्याही गोष्टीचा तुमच्यावरती इफेक्ट होणार नाही. जसं जसं तुम्ही बिझी राहील, जसं जसं तुम्ही डेव्हलप होत जाल, तसं तसं ती व्यक्ती आपोआप शांत होऊन जाईल. आणि सर्वात लास्ट म्हणजे जर नात्याला संधी देऊन, डिस्कशन करून आणि इग्नोर करूनही जर तुम्हाला याच्यातून सुटका मिळत नसेल किंवा ती व्यक्ती तुम्हाला इरिटेट करायचं सोडत नसेल, तर यामध्ये सर्वात शेवटचा ऑप्शन आहे सोडून द्या. सोडून द्या म्हणजे त्या व्यक्तीपासून तुम्ही बाजूला राहा. तुमच्यामध्ये एक डिस्टन्स पाहिजे, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, काही वॉटेवर जे असेल ते, की जेणेकरून तुम्ही त्या व्यक्तीला कधीतरी दिसणार असाल, रोज रोज दिसणार नसाल, तर तुम्ही त्या व्यक्तीपासून जर लांब राहिला तर तुम्हाला त्या व्यक्तीपासून कोणताही त्रास होणार नाही. तुम्ही त्या व्यक्तीसोबत ऑनलाईन ऑफलाईन कोणतंच कनेक्शन ठेवू नका. त्या व्यक्तीपासून लांब राहा आणि तुम्ही तुमची जी डेव्हलपमेंट आहे ती करत राहा, जेणेकरून तुम्हाला यामध्ये कोणताच त्रास होणार नाही. टॉक्सिक रिलेशनपासून सोडण्यासाठी फक्त या 4च स्टेप आहेत. आपण नातं फक्त एका साईडने नाही जपू शकत. जर समोरच्या व्यक्तीला मान्य आहे तुमचं खूप जवळचं रिलेशन आहे, तुम्ही नाही सोडू शकत त्या व्यक्तीला, परंतु प्रत्येकच वेळेस नातं हे एका बाजूने हँडल नाही होऊ शकत किंवा ते जपलं जाऊ नाही शकत. नातं जपण्यासाठी दोन्ही बाजूंना त्या नात्याची तेवढीच गरज पाहिजे, तेव्हा तुम्ही ते नातं कंटिन्यू ठेवू शकता. समोरच्या व्यक्तीला जर तुमच्याशी रिलेशन ठेवायचंच नाही, तुम्हाला फक्त त्रासच द्यायचा आहे, तर तुम्ही त्या व्यक्तीला एवढ्या 3-4 संधी देऊनही जर तिला सुधारायचंच नसेल, तर याचा एकमेव अर्थ होतो की त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्याची फक्त बरबादी पाहिजे आहे किंवा फक्त तुम्हाला त्रास झालेला बघायचा आहे. तर अशा व्यक्तींना आपण आपल्या आयुष्यातून सोडून दिलेलं, इग्नोर केलेलं किंवा त्या व्यक्तीपासून लांब राहिलेलं चांगलं, जेणेकरून आपलं इथून पुढचं आयुष्य तरी खूप छान जाईल. तुम्हाला तुमची सगळी स्वप्न पूर्ण